नमस्कार मंडळी, टेस्टी चव कुक विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सुपर टेस्टी आणि सुपर इझी अशी रेसिपी व्हेज सँडविच. मला सांगा, तुमच्या मुलांना सॅलड आवडत नाही का? किंवा त्यांचा डबा बनवण्यासाठी तुम्हाला उशीर झाला आहे, किंवा तुमची मुलं डबा संपूनच येत नाहीत, तर त्यासाठी माझ्या पद्धतीने व्हेज सँडविच करा आणि सगळे प्रॉब्लेम एका रेसिपीमध्ये सॉल्व. इथे मी सँडविच बनवण्यासाठी 2 काकडी त्याची साले काढून बारीक चिरून घेतलेले आहेत. जसं की आपण कोशिंबीरसाठी चिरतो त्याचप्रमाणे. त्यानंतर गाजर ही साल काढून त्याचप्रमाणे चिरून घेतलेले आहे. 2 कांदे, 2 टोमॅटो आणि त्याचबरोबर मी इथे 100 ग्रॅम पनीरचेही बारीक असे काप करून घेतलेले आहेत. तर या प्रमाणामध्ये 5 ते 6 लोकांसाठी आरामात असे 2-2 सँडविच तर बनून जातील. तर आता हे सर्व सॅलड आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि ते एकत्रित असे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे सर्व सॅलड एकत्र करून झाल्यानंतर आपण आता यामध्ये पुढचे पदार्थ टाकून घेऊयात. इथे मी व्हेज मेयोनीज हे घेतलेले आहे. ते मी 3 ते 4 चमचे यामध्ये ॲड करते. तुम्ही कोणत्याही कंपनीचं मेयोनीज घेऊ शकता. इथे मी बर्गरसाठी जे मेयोनीज यूज करतात ते घेतलेलं आहे. तुम्ही नॉर्मल व्हाईट जे मेयोनीज असते तेही तुम्ही घेऊ शकता, पण या बर्गरच्या मेयोनीजने थोडीशी टेस्ट छान येते. तर इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेत आहे. मी ही तयार आलं लसूण पेस्ट घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही घरात बनवलेली आले लसूण पेस्ट घेऊ शकता. इथे मी 1 चमचा ऑरिगॅनोही घालून घेत आहे. ऑरिगॅनो घातल्यानंतर आपल्या सँडविचला छान अशी पिझ्झासारखी टेस्ट येऊन जाते. आता ऑरिगॅनो ॲड केल्यानंतर इथे मी सँडविच स्पाइस मिक्स मसाला ॲड करत आहे. हा मी 2 चमचे ॲड करत आहे. तुम्ही इथे कोणत्याही कंपनीचा सँडविच मिक्स मसाला घेऊ शकता. ह्या मसाल्याने सँडविचला चटपटीत अशी टेस्ट येते. आता इथे मी चिली फ्लेक्स 1 चमचा ॲड करत आहे. जर तुमची मुले तिखट खात नसतील तर तुम्ही चिली फ्लेक्स या स्किपही करू शकता. त्यानंतर 2 चमचे टोमॅटो सॉसही ॲड करत आहे. आपण सॉसेस आणि मेयोज ह्या सॅलडमध्ये ॲड केल्यामुळे आपल्याला सँडविचसोबत कोणते एक्स्ट्रा चटणीची किंवा अजून सॉसेसची गरज भासत नाही. त्याचबरोबर मी इथे आपल्या चवीनुसार मीठही ॲड करून घेत आहे. आता हे सर्व आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपलं हे सँडविचमधलं स्टफिंग तयार आहे. इथे मी ब्रेडच्या स्लाइसला लावण्यासाठी एक सॉस तयार करून घेतलेला आहे. म्हणजे हा रेडीमेड सॉसेसपासूनच बनलेला आहे. इथे मी 2 चमचे व्हेज मेयोनीज, 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 1 चमचा ऑरिगॅनो हे मिक्स करून घेतलेले आहे. त्याचबरोबर त्यानंतर इथे मी अमूलची स्लाइस घेतलेली आहे आणि सँडविच ब्रेड घेतलेले आहेत. तर आता आपण तयार केलेले जे सॉस आहे ते ब्रेडच्या स्लाइसला लावून घेऊयात. इथे सॉस व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर आपण जे आपल्या सँडविचसाठी सॅलडचं स्टफिंग बनवलेलं आहे तेही आपण याच्यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात. इथे आपलं सॅलडचं स्टफिंग व्यवस्थित ह्या ब्रेडच्या स्लाइसवरती स्प्रेड करून झाल्यानंतर त्यानंतर आपण इथे सँडविच स्पाइस मिक्स मसाला हा थोडाफार स्प्रिंकल करून घेऊयात व त्यावरती इथे मी अमूलची चीज स्लाइस ठेवलेली आहे. आता ब्रेडचा जो दुसरा बाजूचा स्लाइस आहे त्यालाही आपण असा सॉस स्प्रेड करून घेऊयात आणि तोही आपण याच्यावरती ठेवून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यावरती मी तूप लावून घेत आहे. त्यावर आपले तयार झालेले सँडविच भाजायला ठेवूया. इथे मी गॅसची फ्लेम बारीक अशी ठेवलेली आहे, म्हणजे आपलं सँडविच छान आणि एकसारखं सर्व बाजूंनी भाजलं जातं आणि क्रिस्पी पण होतं. तुम्ही इथे बघू शकता मी सँडविच पलटल्यानंतर सँडविच मस्त असं एकसारखं चारी बाजूंनी भाजलं गेलेलं आहे आणि त्याला ब्राऊन कलर असा आलेला आहे आणि ते क्रिस्पी पण झालं आहे. या सँडविचसाठी कोणत्याही एक्स्ट्रा चटणीची
किंवा एक्स्ट्रा डीपची गरज लागत नाही. तुम्ही असंच हे मस्तपैकी एन्जॉय करू शकता आणि तुमच्या मुलांना टिफिनसाठीही देऊ शकता किंवा स्नॅक्स टाईमला पार्टीसाठी कुठेही एनी टाईम झटपट पटापट होणारं यम्मी असं सँडविच बनवून देऊ शकता. मुलं सॅलडही खातील आणि त्यांना कळणारही नाही. तर कशी वाटली माझी आजची तुम्हाला व्हेज सँडविचची रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कोणत्या कोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या टेस्टी चव कुक विथ प्रांजली या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय. थँक्स फॉर वॉचिंग.